पुण्यात कॅप्टन अशोक खरात विरोधात वेगवेगळ्या विरोधी पक्षांकडून आंदोलन करण्यात येत आहे। मात्र आता गनिमी कावा युवा संघटनेकडून बालगंधर्व चौकात जे आहे ते आंदोलन करण्यात येत आहे। विशेष म्हणजे कॅप्टन अशोक खरातचे जे हात छाटेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देखील या संघटनेने जाहीर केलेलं आहे। त्यांनी या आंदोलनात तब्बल चक्क चेक देखील आणलेला आहे। काय सांगाल, कॅप्टन अशोक खरातच्या हात चाटणाऱ्याला तुम्ही 1 लाख रुपये देणार आहात, तसं चेक पण आहे? संघटनेचा चेक आहे, हे बघा, गनिमी कावा संघटनेचा चेक आहे। अशोक खरातचे हात चाटणाऱ्याला आम्ही 1 लाख रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे। आणि आज आमच्या गनिमी कावा संघटनेच्या महिला कार्यकारिणीच्या वतीने त्याला जोडो मारो आंदोलन सुद्धा इथं ठेवलं होतं। त्याला जोडो मारो आंदोलन करून त्याचा निषेध करण्यात आला आहे। तसंच महाराष्ट्र सरकारला आम्ही ही विनंती केलेली आहे की या गुन्ह्यामध्ये जो कोण सहभागी असेल त्या सर्वांचे राजीनामे घ्या। यांच्या दरबारी जो कोण हजेरी लावा गेलेला आहे त्यांचा सर्वांचे राजीनामे घ्या, त्यांची चौकशी करा। त्यांच्या ट्रस्टचे सदस्य जो कोण असेल, आज 2000 कोटीची प्रॉपर्टी निघालेली आहे। 2000 कोटीची प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी कशी कमवली? त्यांनी एकट्याने तर कमवली नसेल, यांच्या साथीला हे 100% आमदार खासदार लोक आहेत। तर ह्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, या पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे। तसंच आपल्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की ज्या पीडित महिला आहे त्यांना सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे, कारण आज ती त्यांची परिस्थिती खराब होती, त्यांचं घरचं काहीतरी दुःख होतं की ते देवाला सांगायचं होतं, ते देवाला सांगायचं, त्यांना कुणीतरी सांगितलं की हा डायरेक्ट देवाला निरोप देणारा माणूस आहे। तर अशा अंधश्रद्धा भावनेतनं त्यांनी महिलांचा गैरफायदा घेतला, त्यांचं आर्थिक शोषण केलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं। ह्या अशा नराधमाला लवकरात लवकर सरकारने याची उच्च चौकशी करून, मी 100% सांगतो, आज सुद्धा तुम्ही याचे फार्म हाऊसचे खोदकाम करा, तुम्हाला याच्यामध्ये 100% अजून काही ना काहीतरी दडलेलं भेटणार। 100% एक तरी 302चा कलम ह्याच्यात लागणार। तर सरकारला विनंती आहे की तुम्ही त्याच्या फार्म हाऊसचं खोदकाम करा। आणि माझी माता भगिनींना सर्वांना विनंती आहे की अशा बंधू बाबांकडे जाऊ नका। आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखा। आपल्या पुण्यामध्ये देखील असे बरेचसे अंधश्रद्धा पसरवणारे बंधू बाबा आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मी सरकारला विनंती करतो। या आंदोलनात काही महिला देखील सहभागी झालेल्या आहेत, ताई काय सांगाल? 100च्या वर तब्बल ते व्हिडिओ आहेत, अनेक महिलांचं शोषण केलेलं। आता तर गर्भवती महिलेवर देखील बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावरती रविवारीच दाखल झालेला आहे, काय सांगाल? जर महिला जर सुरक्षित नसेल, काही भावनिक गोष्टी असतात महिलांच्या की त्यांना असं वाटतं की देवापर्यंत आपला निरोप पोचेल, तर असे लोक त्याचा गैरफायदा घेतात की लैंगिक अत्याचार हे चुकीचं आहे। आणि जर आपण ह्यांना जर चाकणकरांना आपण तिथे ठेवले महिला आयोगावरती की आपले जेणेकरून आपलं मत महिलांच्याबद्दल जे काय असेल ते त्यांनी बोलावं। जर कुंपणच शेत खात असेल तर त्याचा उपयोग नाही ना, मग अशा महिलेला कशाला त्या याच्यामध्ये ठेवायचं? आणि गृहमंत्री पण जर हात बांधून असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। थोडक्यात काय त्यांच्यात तेवढी ताकद नाही आहे। त्या आमदार लोकांचंही तसंच आहे, हे बघा बसतं, त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना। महिला हे फक्त हिंदू म्हणून नाही, पण महिलांवरती अत्याचार होतेच। आणि अशा जर लैंगिक अत्याचार होते तर अशा नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे। याच्यात एक फ्लेक्स देखील आहे, ज्यात गोपीचंद पडळकर असेल, महेश लांडगे असतील, संग्राम जगताप असतील, नितेश राणेंचे फोटो आहेत। काय कारण आहे बरं यांचा या आंदोलनात फोटो लावण्याचं? या आंदोलनामध्ये फोटो लावण्याचं याच्या मागचं कारण एकच आहे मॅडम। पहिली गोष्ट तर माझी सर्व मीडियांना एक रिक्वेस्ट आहे की या अशोक खरातला कॅप्टन असत कोणीच हे करू नये, कारण कॅप्टन म्हणजे देशभक्त, देशाचं संरक्षण करणारा असतो, हा देशाचं संरक्षण करणारा नाही। त्यामुळे त्याच्या पुढे जे कॅप्टन नाव लावलं जातं ते पहिलं खोडून काढावं, त्याला अशोक खरातच म्हणला पाहिजे किंवा नराधमा अशोक खरात म्हणला पाहिजे, कॅप्टन आहे। तर यांच्या मागचं यांचे फोटो लावण्याचं कारण एकच आहे की याच्या अगोदर जे महाराष्ट्रामध्ये काही घटना घडल्या महिलांच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस हे 4 आमदार हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे, कारण असे कृत्य करणाऱ्यांना कुठला जात धर्म नसतो। आणि ज्यावेळेस अशा काही घटना घडायच्या हे 4 लोक हिंदू आक्रोश मोर्चे काढायचे, त्या मोर्चामधून यांची एक गर्जना असायची, जसं महेशदादा लांडगेंनी वगैरे गर्जना केली होती की आमच्या हिंदू महिलांवरती जर कोणी हात टाकेल तर त्याचे हात आम्ही छाटू किंवा त्याचे हात छाटले जातील। तर त्यामुळे आज ज्या नाशिकमध्ये महिलांवरती अत्याचार झालेला आहे, तर त्या महिला हिंदू नाहीत का? 100% त्या हिंदू आहेत। मग त्या जर हिंदू आहेत तर हे 4 आमदार कुठे गेले हिंदू आक्रोश मोर्चे? तर त्यांनी समोर येऊन यांचे हात छाटावे। आणि हे फक्त हात टाकण्यापुरतं झालेलं नाही मॅडम, तर त्या नराधमाने महिलांना मिठाई पेढ्याच्या मधून गुंगीचं औषध देऊन लघुशंका, तीर्थ म्हणून लघुशंका त्यांना पाजलेली आहे। म्हणजे हा एकदम किळसवाणी प्रकार घडलेला आहे। महाराष्ट्रात फाईल आहे ती
नक्कीच आपण बघू शकतो की गनिमी कावा युवा संघटनेकडून बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या अशोक खरातवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. तसंच तर अशोक खराचे जो हात छाटेल त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देखील यांच्याकडून जाहीर करण्यात आले. मात्र या सगळ्यात नितेश राणे, गोपीचंद पडळकर, महेश लांडगे आणि संग्राम जगताप हे कुठे आहेत? कारण की असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे की जेव्हा हिंदू महिलेसोबत काही घटना होतात, म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे काय घडतं तेव्हा हे मोठे मोर्चे काढतात. मात्र आता या महिला हिंदू नाहीत का? मग त्यांच्यासाठी तुम्ही समोर काय येत नाही? असा सवाल देखील सध्या या संघटनेकडून विचारला जातोय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.